तीन मोहरे टिपले तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर अण्णा तांबोसकर. कम टू द कॉमेंट्री बॉक्स. अण्णा तांबोसकर आसपास कुठं असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचा. अण्णा तांबोसकर. आणि दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल, नेमळा क्रिकेट संघ आणि आनंदी मळगाव क्रिकेट संघ आपल्याला डगावड आहे, डगाड मध्ये येऊन आपण बसायचं आहे. दोन्ही संघ आणि दोन्ही संघाचा 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. अरविंद नेमळेकर आणि राजा नाटेकर आपल्याला विनंती असेल, आपली पूर्ण टीम घेऊन आपल्या उजव्या डाव्या बाजूला दोन्ही डगावड आहेत, त्या दोन्ही डगावड मध्ये आपले खेळाडू तिथं बसतील. आणि त्यानंतर दोन्ही खेळाडूंना विनंती असेल कर्णधारांना की आपला अतिरिक्त 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. चला नेमळा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जातंय नेमळा क्रिकेट संघ. तरी मळगाव क्रिकेट संघ आपण लवकरात लवकर पोहोचायचंय. मळगाव क्रिकेट संघ. हॅलो अण्णा तांबोसकर या. अण्णा तांबोसकर तुमचं खूप खूप स्वागत. सुंदर या ठिकाणी गोलंदाजी ज्यांना हाताळली शेवटच्या षटकात, ज्यांना या संघाचा कर्णधार रुपेश फेरने खरोखरच एक विश्वासानं चेंडू हाती सुपूर्द केला तो अण्णा तांबोसकर यांच्याकडे. आणि तदनंतर अण्णा तांबोसकरची ज्यानं 3 चेंडू ज्यानं 3 बळी मिळवले तो अण्णा तांबोसकर या पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो अण्णा तांबोसकर. कालच्या दिवशी सकाळच्या सत्रात राजाराम वॉरियर्स आणि 96 रायझिंग हर्मल क्रिकेट संघात पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच प्रवीण कुबल ठरला, परंतु या सामन्यात मात्र आजच्या पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो म्हणजे MSRT तुळस क्रिकेट संघ अण्णा तांबोसकर. अरविंद नेमेकर आपला 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. तसेच आनंदी मळगाव क्रिकेट संघ आपला 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, अशी या स्पर्धेची नियमावली आहे. दोन्ही संघ कर्णधार अरविंद नेमळेकर आणि राजा नाटेकर आपल्याला विनंती असेल की आपला 12वा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. स्पर्धेदरम्यान समीर मळगावकर यांचं आगमन होत आहे. समीर तुझं खूप खूप स्वागत. हॅलो. स्पर्धेचा मित्र नियम आहे कंपल्सरी ट्रॅक, कंपल्सरी शूज आणि तदनंतर 12वा अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा, अशी या स्पर्धेची काही नियमावली. त्या नियमावली सोडून आपण ही स्पर्धा खेळवायची आहे. आपल्याला विनंती असेल कारण स्पर्धेचा नियम कालच्या दिवसापासून, कारण सिंधुदुर्ग गोवाचे खेळाडू कालच्या दिवशी खेळले, परंतु ते खरोखरच एक सुंदर कालच्या दिवशीची स्पर्धा आपण अनुभवली. परंतु आजच्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा सांगावं लागतंय की कंपल्सरी ट्रॅक, कंपल्सरी शूज, तदनंतर आपला 12वा अतिरिक्त खेळाडू, अशी या स्पर्धेची नियमावली. आणि तदनंतर अरविंद नेमळेकर आपला 12वा अतिरिक्त जर खेळाडू असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा.
अरविंद नेमळेकर आपल्याला विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. भरपूर वेळ आपण टीम मीटिंग साठी घेतायत कारण आजच्या दिवशी 10 सामने संपवायचे आहेत. आपल्याला विनंती असेल अरविंद नेमळेकर संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल. दोन्ही पंच या ठिकाणी पोहोचत आहेत. आपले मित्र कृष्णा टेमकर सर आणि त्याचबरोबर अभय किनरेकर हे दोन पंच आणि त्याचबरोबर त्रिमूर्तीच्या माध्यमातून संदीप किनरेकर ही वेंगुर्ला तालुक्यातील एक अनुभवाची जोडी असणारे पंच आपल्याला या महत्व मोठ्या स्पर्धेत आपण पाहतोय. अभय किनरेकर आणि कृष्णा टेमकर या सामन्याच्या दरम्यान सामना असेल तो 5 षटकाचा 5 षटक म्हणजे एका षटकाचा पॉवर प्ले आणि तदनंतर सामन्यात नाणेफेक जिंकतोय नेमळा क्रिकेट संघ. नेमळे क्रिकेट संघ नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे. अरविंद नेमळेकर एक फिरकीचा महाराजा म्हणून ज्याला ओळखला जातोय तो खेळाडू या मैदानावर पाहतोय. हॅलो बोल. हॅलो धन्यवाद दत्ताधुरी. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण गौरव सावंतच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून. आज आपण युट्यूबचे आमचे सर्व मिलिंद पाटील तसेच आणि काय मिलिंद पाटील मिलन पाटील मुंबई तसेच कॅमेरेमॅन आपण 2 कॅमेरे आपण लावलेले ते पाहतोय तो म्हणजे दीपेश आणि आदित्य कडव या तिघांचंही खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 षटकाचा सामना सलामीची जोडी मैदानात दाखल होते. सलामीवीर हे 2 फलंदाज एका बाजूनं मळगाव क्रिकेट संघाकडनं राजा नाटेकर आणि गीतेश ही जोडी मैदानात पाहतोय. उंच पुरासा खेळाडू राजा नाटेकर टेनिस बॉल क्रिकेटचा प्रदीर्घ काळ गाजवणारा भरपूर अनुभवी असा खेळाडू मळगावचा सुपरस्टार म्हणून ज्याला ओळखला जातोय तो राजा नाटेकर आणि त्याच्या समवेत मात्र गीतेश ही जोडी मैदानात पाहतोय. नेमळा क्रिकेट संघ सागर घोगळे तदनंतर अरविंद नेमळेकर फिरकीचा महाराजा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिचित असणारा खेळाडू तो अरविंद नेमळेकरच्या या ठिकाणी नेतृत्वाखाली हा संघ या स्पर्धेत उतरतोय. कालच्या पंच आपल्याला विनंती असेल 25 मिनिटात ही डाव संपायला पाहिजे अशी आयोजकांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. ही इनिंग संपण्यासाठी केवळ 25 मिनिटं या संघाने द्यायची आहेत. आपल्याला विनंती असेल कारण 5 षटकाचा सामना 10 सामने आजच्या दिवशी आपल्याला खेळवायचे आहेत. भरपूर वेळ या ठिकाणी जातोय. टाइम भरपूर वेस्ट होतोय कारण सकाळी थोडीशी उशिरा स्पर्धा सुरू झाली. कारण तदनंतर मात्र पंच आपल्याला विनंती असेल आपण इनिंग केवळ 25 मिनिटात संपवायला पाहिजे कारण आजच्या दिवशी 10 सामने खेळवायचे आहेत. कालच्या दिवशी आपण पाहिले 2 संघ उपउपांत्य फेरीत दाखल झाले. 96 राजाराम ऑरियस तळवडे आणि दर्यावर्दी मोचेमाड देवबाग हे 2 संघ उपउपांत्य फेरीत दाखल होत आहेत. खरोखर परंतु आजच्या दिवशी कुठचे 2 संघ या पुढील फेरीत प्रवेश करतील ही बहुधा येणारी वेळ ठरवेल. सकाळच्या सत्रात पहिला सामना जिंकतोय तो म्हणजे MSRT तुळस क्रिकेट संघ मातब्बर असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होडवडा क्रिकेट संघावर मात करतोय कारण एक सुंदर गोलंदाजी शेवटच्या षटकात अण्णा तांबोसकरची ठरली आणि अण्णा तांबोसकर मात्र केवळ 3 धावा खर्च करत 3 मोहरे टिपतोय. आणि कालच्या दिवशी सकाळच्या सत्रात पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरतोय प्रवीण कुबल. तदनंतर मात्र प्रवीण कुबल पहिल्या सामन्यात या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरतोय. दुसरा सामना जवळपास दुसऱ्या सामन्यात
दुसऱ्या सामन्यात दर्शन बांदेकर ज्यानं 24 धावांत 2 गडी टिपले. तदनंतर मात्र तिसऱ्या सामन्यात साहिल घाटवळ ठरतोय सामनावीर. चौथा सामना धनंजय रायसिंग हरमल क्रिकेट संघाकडनं 37 धावा आणि 3 गडी. सामना सुरू होतोय, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. राजा नाटेकर स्ट्राईक हँडला आणि नॉन स्ट्राईक हँडला गीतेश ही जोडी मैदानात. अरविंद नेबेकर गोलंदाजीच्या मार्गावर. सुंदर चेंडू, यावेळी मात्र फटका न मारता चेंडू यष्टी रक्षकाच्या हाती वेसावतोय. प्रकाश राऊळच्या हाती चेंडू विसावतोय. उरलेले सुपस्कार पूर्ण करतोय प्रकाश राऊळ. पॅडा स्वीप करायचा प्रयत्न, राजा नाटेकरचा चेंडू या ठिकाणी फसतोय. क्षेत्ररक्षक मात्र प्रकाश राव यष्टी मागे काम पाहतोय. प्रकाश सुंदर यष्टी रक्षण करतोय नेमळा क्रिकेट संघाकडनं. आज पाहिलं तर एक षटकाचा पॉवर प्लेसाठी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना रचली जाते या आक्रमक अशा खेळाडूसाठी, कारण ज्याच्याकडे आक्रमकता भरपूर, अनुभव टेनिस बॉल क्रिकेटचा भरपूर असणार राजा नाटेकर. खोलवर पद्धतीचा चेंडू, या चेंडूवरही मोठा फटका मारायचा प्रयत्न फसला जातोय आणि शॉर्ट कव्हर पॉइंट. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर ताबा मिळवतोय. 3 चेंडू एक सुंदर अशी सुरुवात केली जाते नेमळा क्रिकेट संघाकडनं. नाणेफेक जिंकली नेमळे क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय अरविंद नेमळेकर आणि तदनंतर मात्र सलग 3 चेंडू हे निर्धाव फेकले गेले. ते एक फिरकीचा महाराजा म्हणून ज्याला ओळखला सिंधुदुर्ग जिल्हा परिचित असणारा एक स्टार खेळाडू अरविंद नेमळेकर कडनं हे 3 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. चौथा चेंडू यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न डीप लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक येतो. पहिला प्रयत्न चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र संघाचा श्रीगणेश हा राजा नाटेकर कडनं होतोय. राजा नाटेकर आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. सांघिक धावफलक मात्र 1 धावा धावफलकर पाहायला मिळते, ती 4 चेंडूच्या समाप्ती अखेरीस. सुंदर चेंडू, यावेळी मात्र रिवर्स पद्धतीचा फटका मारायचा प्रयत्न, जोरदार अपील, पायचीचं जोरदार अपील. हे अभय किनरेकर सर मात्र साहेब पेट्रोल लावत आहेत, कारण टेनिस बॉल क्रिकेटचा भरपूर अनुभव असणारे हे 2 पंच आपण या सामन्याच्या दरम्यान पाहतोय. ते म्हणजे कृष्णा टेमकर आणि अभय किनरेकर सर या सामन्यादरम्यान. 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या ही केवळ 1 धावा धावफलकावर. आडवे बॅटनं मारायचा प्रयत्न, यावेळी मात्र उजवे डाव्या एसटीच्या बराच बाहेर चेंडू जातोय. पंच सांगतायत की प्रतिस्पर्धी संघाला अरविंद नेमळेकर बोनसच्या स्वरूपात 1 धाव बहाल करतोय आणि एकेरी धावेनं सांघिक धावफलक हा मात्र पुढे वधारला गेला. तो बिनबाद 2 धावा धावफलकावर. 5 चेंडूच्या समाप्ती अखेरीस. शेवटचा चेंडू, यावेळी मात्र सुंदर चेंडू, यावेळी फुलरलेनचा चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न गीतेशचा फसला जातोय. मात्र चेंडू प्रकाश राऊळच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार पूर्ण करतोय प्रकाश राऊळ आणि तदनंतर मात्र स्पर्धेच्या नियमावलीनुसार अग्रक्रमानं घेतलं जाणारे अनिवार्य पॉवर प्ले षटकाची सांगता होते. आणि या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात ज्या अरविंद नेमळेकरकडे अनुभव टेनिस बॉल क्रिकेटचा भरपूर आणि त्याच उद्देशानं मात्र प्रथमतः नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि पहिल्या षटकात केवळ 2 धावा खर्च करतोय. पंच या ठिकाणी सांगताय शेवटच्या चेंडूसाठी पंच थर्ड अंपायर कडे ओके पंच या ठिकाणी पाहतील. खरोखर तिसऱ्या पंचाकडे मागणी होते. शेवटच्या चेंडूसाठी तिसऱ्या पंचाकडे मागणी होते. आमचे शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहतायत. आमचा रिप्ले या ठिकाणी होतोय, कारण आमचे सुंदर कॅमेरामॅन इथं उपस्थित आहेत. आपले 2 कॅमेरामॅन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दीपेश आणि आदित्य कडव खास या स्पर्धेसाठी आणि त्यानंतर मिलन पाटील मुंबईहून पंच निश्चितच सांगतील. शेवटचा चेंडू
पंच राईट बॉल आहे, सुंदर या ठिकाणी निर्णय आपला ठरतोय. पंच खरोखरच सुंदर चेंडू, आणि या दोन्ही पंच अनुभव का असतो टेनिस बॉलमध्ये वेंगुर्ला तालुक्यातील हे दोन पंच अभय किनरेकर सर आणि त्याचबरोबर कृष्णा टेमकर. त्यानंतर कॅमेरामॅन आमचे सांगतायत की एक सुंदर चेंडू, आणि तर शेवटच्या या पहिल्या षटकाची सांगता होते, आणि षटकाच्या सांगतेकडे धावसंख्या ही स्थिरवली गेली तर केवळ 2 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकात गोलंदाज सज्ज होतोय कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं. बोला. परेश करगटकर. 2 धावा मात्र पूर्ण केले जात आहेत दोन्ही फलंदाजाकडनं. एका बाजूनं राजा नाटेकर एक वेगवान खेळपट्टीवर मात्र धाव घेण्याचा प्रयत्नात एकेरी धावपासून वंचित न राहता केवळ दुहेरी धाव घेतली गेली, आणि दुहेरी धाव घेत दोन्ही फलंदाज हे पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित बोतले गेले. तो राजा नाटेकर आणि त्याचा सहकारी गीतेश हे दोन फलंदाज पहिल्या षटकात केवळ 2 धावा खर्च करतोय, तो म्हणजे गोलंदाज अरविंद नेमळेकर, आणि तदनंतर मात्र अरविंद नेमळेकर आपल्या युवा गोलंदाजाला संधी देता परेश करंगोटकरसाठी गोलंदाज सज्ज होतोय. सुंदर असा फटका, जमिनी लगतचा फटका, शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक घेतोय. पहिल्या प्रयत्नात मात्र झेल टिपा, नंतर मात्र बॅकअप थोडंसं खराब, आणि बॅकअप खराब झाल्यानंतर केवळ 3 धावा आपल्या संघासाठी प्राप्त करतायत राजा नाटेकर आणि गीतेश हे दोन खेळाडू, आणि तिहेरी धावसंख्येनं धावफलक पुढे वधारला गेला. तो आतापर्यंतच्या कालखंडामध्ये 7 धावा धावफलकावर. एका बाजूनं वाटलं होतं की पहिल्या षटकात केवळ ज्यानं सुंदर गोलंदाजी करत 2 धावा खर्च केल्या तो अरविंद नेमळेकर, आणि त्यानंतर मात्र या षटकात एक सुरुवातीलाच मात्र एक आक्रमक फटकेबाजी करावी, इराद्याने मात्र आक्रमण करावं लागेल या मैदानावर. पहिल्या षटकावर दुसऱ्या षटकापासून तो राजा नाटेकर त्या सहकार्याला कानमंत्र दिलतोय की गीतेश निश्चितच आपल्याला संयमी खेळी करावी लागेल. एका बाजूनं संयमी खेळी आणि दुसऱ्या बाजूनं आक्रमक फटकेबाजी, ही काहीशी रणनीती या सामन्यात पाहायला मिळेल की काय, ही बहुधा येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. तत्पूर्वी गोलंदाज सज्ज होतोय. सिरियसली पद्धतीचा फटका, सुंदर असा फटका, देखणा फटका हा पाहायला मिळतो. शॉर्ट टर्मेशन चेंडू हा मात्र सीमा उल्लंघन होत आहे. ते 4 धावांसाठी 4 धावा मिळाल्या जातात त्या गितेशच्या चेंडू प्रयत्न. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. अकरा धावा धावफलकावर. एक सुंदर फटका, ज्या फटक्याची गरज होती पहिल्या षटकात. एक सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत राजा नाटेकर सारख्या आक्रमक फलंदाजाला ज्याने रोधक लावणारी गोलंदाजी केली, आणि तदनंतर मात्र दुसऱ्या षटकात काहीशी फटकेबाजी ही पाहायला मिळते, ती आनंदी मळगाव क्रिकेट संघाकडनं. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, या चेंडूला दिशा दिली जाते. मिड विकेट बाउंड्रीवरून क्षेत्ररक्षक घेतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवला जातोय डीप बाउंड्रीवरनं, आणि चेंडूची परतीची फेक होईपर्यंत संयम दाखवतोय गीतेश, आणि त्यानंतर एकेरी धाव घेत सांघिक धावफलक हा आतापर्यंतच्या काळात 12 धावा धावफलकावर. कैलास वासुदेवराव हिरे परव विकास प्रतिष्ठान आयोजित श्री सातेरी मातण संघ यांच्या सहकार्याने देवराव चषक 2024 सिंधुदुर्ग गोवा मर्यादित एक गाव एक संघ अशा या संकल्पनेतनं असलेली ही मोठी स्पर्धा, आणि आजच्या या दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना आपण अनुभवतोय. आनंदी मळगाव विपक्ष क्रिकेट संघ नेमळे. सुंदर चेंडू, खोलवर पद्धतीच्या चेंडूला सन्मान दिला जातोय. राजा नाटेकर, पहिली धाव घेतली गेली. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न राजा नाटेकरचा होता, परंतु सहकारी निश्चितच गीतेशला निश्चितच धोका पत्करायचा नाही. गीतेश निश्चितच या ठिकाणी मात्र पॉपिंग केसमध्ये सुरक्षित, आणि धावसंख्या ही पुरतली गेली ती 13 धावा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी या षटकात, कुठेतरी धावा या चौकार निश्चितच मिळाला गीतेशकडनं, आणि त्यानंतर गोलंदाज सज्ज होतोय तो कॉमेंट्री बॉक्सच्या समोरनं. सुंदर चेंडू, यावेळी मात्र जमनी लगतचा फटका, डीप लॉगऑन क्षेत्ररक्षक घेतोय. थोडीशी या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण, आणि त्यानंतर मात्र बॅकअप सुंदर होत आहे, आणि एक धाव संघासाठी प्राप्त करतोय गीतेश. प्रकाश राऊळ एसटी मागे काम पाहतोय. सुंदर प्रकाश राऊळ, तदनंतर डीप लॉंगांमध्ये सागर घोगळे आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. एक सुंदर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना रचली गेली ती नेमळे क्रिकेट संघाकडनं. अरविंद नेमळेकर पहिल्या 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्थिरवली गेली ती केवळ 14 धावा धावफलकावर. पहिलं षटक 2 धावा, दुसऱ्या षटकात 12 धावा, अर्थात 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 14 धावा धावफलकावर. आनंदी मळगाव क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर.
14 धावा धावफलकर आपण पाहतोय आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज ज्यानं पहिल्या षटकात भल्या भल्या फलंदाजांना अक्षरशः आपल्या गोलंदाजीवर नाचवलं. सिंधुदुर्गातील फिरकीचा महाराजा म्हणून ज्याला परिचित असणारा स्टार खेळाडू अरविंद नेमळेकर तिसऱ्या षटकाठी सुंदर चेंडू. यावेळी मात्र गीतेशला टाकलेला फसवा चेंडू. या फसव्या चेंडूवर मात्र प्रकाश राऊळ एक सुंदर यष्टी मागे काम पाहतोय आणि चेंडूची निर्धाव अशी गणना आमचे यशस्वी गुणलेखक कालच्या दिवसापासून मंदार तुळसकर हे आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहतात. कोलवर पद्धतीचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, फटका फसतोय. चेंडू यष्टी मागे सुंदररित्या अडवला जातोय. तो यष्टी रक्षक प्रकाश राऊळ या क्षेत्ररक्षकाकडनं एका बाजूने सलग 2 चेंडू हे निर्धाव. दुसरं षटक थोडंसं महागड ज्या परेश कणकुटकरवर विश्वास ठेवला ज्यानं 12 धावा खर्च केल्या. मात्र तिसऱ्या षटकात 2 चेंडूवर निर्धाव आणि तिसरी चेंडूवर मात्र धाव खर्च करतोय तो अरविंद नेवेकर. कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोपर्यंत राजा नाटेकर आणि त्याचा गीतेश शहा सहकारी मात्र 1 धाव खर्च करताय. 15 धावांपर्यंत मजल मारतोय. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 15 धावा. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून दिली जाते. ती विपक्ष नेमळे क्रिकेट संघाकडनं ती आनंदी मळगाव क्रिकेट संघाला. सलामीवीर 2 फंदे फलंदाज आक्रमक शैली जो संघाचा हुकमी एक्का म्हणून जो परिचित पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यानं मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेत आपला नावलौकिकला साजेशी फलंदाजी केली तो राजा नाटेकर. सुंदर असा पॉईंट क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये चित्ताफीने चेंडूवर ताबा मिळवतोय. तोपर्यंत मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. तो नो बॉलचा इशारा आणि या नो बॉलच्या चेंडूवर मात्र 1 धाव खर्च करतोय तो फलंदाज अरविंद नेमळेकर. या चेंडूवर फ्री हिटची नामी संधी ही अरविंद नेमळेकरला. या फ्री हिटच्या चेंडूवर मात्र किती धावा जमवतोय की किती धावांना रोधक लावतोय ही बहुधा येणारी वेळ ठरवेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न राजा नाटेकरचा बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाची थोडीशी ढिलाई आणि त्यानंतर मात्र बॅकअप होतोय आणि 1 धाव घेतोय तो राजा नाटेकर. या फ्री हिटच्या चेंडूवर 1 धाव खर्च करतोय अरविंद नेमळेकर आणि सांघिक धावफलक पुढे वधारला गेला तो 17 धावा धावफलकावर. खोलवर पद्धतीच्या चेंडूवर मात्र सुंदर दिशा दिली. एक्स कव्हर पाठवून क्षेत्ररक्षक येतोय पण चेंडूची परतीची फेक होईपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय गीतेश आणि सहकारी राजा नाटेकर. धावसंख्या ही आतापर्यंत 18 धावा धावफलकावर. राजा नाटेकर एक सुंदर सलामीवीर 2 फलंदाज आपण पाहतोय. उंच पुरासा खेळाडू भरदार शरीर यष्टी आणि त्यानंतर युवा खेळाडू आपल्या सहकार्याला घेऊन मात्र पहिल्या गड्यासाठी एक सुंदर अभेद्य भागीदारी रचली जाते ती 18 धावांची. सुंदर असा स्वीप करायचा प्रयत्न. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक येतोय. थोडीशी क्षेत्ररक्षकाची ढेल आहे मात्र तदनंतर चेंडू सीमा उल्लंघन होतोय तो 4 धावांसाठी. आता 22 धावा धावफलकावर यश आतापर्यंत विचार केला. या सामन्याची डावाची सुरुवात झाली गेली आहे आणि सुंदर सुरुवात झाली ती गीतेशनं चौकारांना केली आणि तदनंतर मात्र गीतेशच्या मागोमाग या षटकात मात्र अरविंद नेमळेकर हल्लाबोल करतोय तो म्हणजे राजा नाटेकर. शेवटच्या चेंडूवर मात्र एक नेत्रदीपक चौकार आणि चौकारानं मात्र सांघिक धावफलक पुढे वधारला गेला. तो नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आनंदी मळगाव क्रिकेट संघ 22 धावा धावफलकावर. रोहित राऊळ हा मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक सांघिक 4थं षटक निर्णायक षटक असेल. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आणि या 12 चेंडूवर निश्चितच एक 25 ते 30 धावा जमवणं गरजेचं असेल कारण राजा नाटेकर एक तुल्यबळ असा संघ नेमळे क्रिकेट संघासमोर खेळतोय. आकुट टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र फटका मारायचा प्रयत्न. फटका फसतोय आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय आणि तदनंतर मात्र यष्टी धाव घेण्याचा प्रयत्नात ग्रीतेश हा मात्र माघारी परततोय. रोहित राऊळ सुंदर गोलंदाजी करतोय. या पहिल्या चेंडूवर जो कुठेतरी 22 धावांची पहिल्या गड्यासाठी भागीदारी रचत होते त्या भागीदारीला कुठेतरी लगाम लावणारी गोलंदाजी ही रोहित कडनं पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात एक गीतेश हा मात्र फलंदाज माघारी परततोय.
रेडी क्रिकेट संघ उपस्थित असेल तर रेडी क्रिकेट संघ आपली उपस्थिती दाखवायचे. रेडी क्रिकेट संघ समीर मळगावकर आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्टार खेळाडू, आणखीन असे काही स्टार खेळाडू आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहतो. परंतु समीर मळगाव म्हणजे एक संयमी खेळाडू, गुणवान खेळाडू, आणि तसनंतर मात्र संधी प्राप्त होते ती या मैदानावर तर समीर मळगावकरसाठी. एक गडी बाद 22 धावा धावफलकर पाहतोय. चौथ्या षटकाच्या पहिल्या सुरुवातीच्या चेंडूवर मात्र धावचीच्या स्वरूपात गीतेश माघारी पडतोय. सुंदर चेंडू यावेळी मात्र फटका मिड विकेट बाउंड्रीवरनं पोहोचतोय. सुंदर झेल टिपला जातोय आणि लागोपाठच्या चेंडूवर मात्र राजा नाटेकर मात्र या फटका फसतोय. राजा नाटेकरच्या स्वरूपात दुसरा गडी माघारी परततोय 22 धावा धावफलकावर. रेडी क्रिकेट संघ अक्षय राऊळ येतोय नवीन फलंदाज. गडी बाद 22 धावा ही धावफलकर पाहतोय. राजा नाटेकरचा मोठा फटका फसतोय आणि त्यानंतर मात्र डीप मिड विकेटवरला सुंदर झेल टिपला जातोय. विशालकडनं सुंदर झेल टिपला आणि दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात राजा नाटेकर माघारी परततोय. असे मात्र 2 गडी बाद 22 धावा धावफलकावर नवीन फलंदाज अक्षय राऊळ आणि त्याच्या समवेत मात्र समीर मलगावकर हे 2 स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्थिरवली गेली ती 22 धावा. स्पर्धेचा दुसरा दिवस सकाळच्या सत्रात एक महत्त्वपूर्ण लढत MSRT तुळस क्रिकेट संघ विपक्ष होडावडा. परंतु या ठिकाणी मात्र MSRT क्रिकेट संघ विजय प्राप्त करतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न फसतोय आणि फॉलोथ्रूमध्ये सुंदर झेल टिपला जातोय तो गोलंदाज रोहित राहुल या गोलंदाजाकडनं. तीन गडी बाद 22 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात केवळ 2 धावा अरविंद नेमळेकर दुसऱ्या षटकात 12 धावा खर्च करतोय आणि तदनंतर मात्र तिसऱ्या षटकात अरविंद नेमळेकर 8 धावा, अर्थात 2 षटकं अरविंद नेमळेकरची केवळ 10 धावांची ठरली. परंतु शेवटचं चौथं षटक निर्णायक कुठेतरी म्हणत होतो की या षटकात कुठेतरी फटकेबाजी पाहायला मिळेल. परंतु त्याहीपेक्षा रोधक लावणारी गोलंदाजी ज्याच्याकडनं अपेक्षित होते संघाचा कर्णधार जे अरविंद नेमळेकरनं विश्वास ठेवला रोहित राहुलवर, तो विश्वास मात्र सार्थकी लावतोय रोहित राहुल आणि अक्षरशः मात्र 3 फलंदाज. पहिला गडी मात्र धावचीच्या स्वरूपात गीतेश आणि तदनंतर मात्र दुसरा गडी राजा नाटेकर आणि त्यानंतर तिसरा अक्षय राऊळ हे 3 खंदे फलंदाज माघारी परतले आणि नवीन फलंदाज प्रसाद येतोय. सुंदर असा फटका यावेळी मात्र शॉर्ट टर्मेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड सुंदर आणि त्याहीपेक्षा मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी यशस्वी होतोय आणि चेंडूची परतीची फेक होईपर्यंत मात्र आल्या मात्र आपलं खातं खोलतोय तो म्हणजे प्रसादनं तिहेरी धावेनं आपलं खातं खोलतोय आणि सांघिक धावफलक मात्र कुठेतरी या ठिकाणी मात्र थांबलेला रखडलेली धावसंख्या पुढे वधारली जाते ती 25 धावा धावफलकावर. 3 गडी बाद 25 धावा. संदीप किंद्रेकर सर वेंगुर्ला तालुक्याचे एक महत्त्वपूर्ण पंच या स्पर्धेत आता त्यांची उपस्थिती या ठिकाणी येते. संदीप किंद्रेकर सर तुमचं खूप खूप स्वागत या देवराव चषकच्या 2024च्या निमित्तानं. माफ करा, अभय किंद्रेकर या ठिकाणी येत आहेत, खूप खूप धन्यवाद देतो. या आपण आमच्या मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचंय. सुंदर चेंडू यावेळी मात्र टॉप एश लागतोय आणि समीर मळगावकर हाही एक खेळाडू माघारी परततो. या षटकाचा विचार केला तर त्यानं सुंदर गोलंदाजी केली ती म्हणजे रोहित राहुलनं. अक्षरशः या स्पर्धेत मात्र ज्यानं आतापर्यंत सुंदर गोलंदाजी 3 गडी टिपले तो म्हणजे रोहित राहुल या गोलंदाजाकडनं.
जी पहिल्या गड्यासाठी 22 धावांची अवैध भागीदारी रचली होती ती गीतेश आणि समीर राजा नाटेकरकडनं. परंतु त्यानंतर मात्र रोहित राऊळची एक सुंदर गोलंदाजी, रोधक लावणारी गोलंदाजी, अक्षरशः ज्यानं नांगी टाकायस भाग पाडणारी गोलंदाजी ज्यानं प्रतिस्पर्धी फलंदाजांना केली. आणि त्यानंतर मात्र नवीन फलंदाज रामा देवळी हा मात्र सज्ज होतोय स्ट्राईक एंडला. फुलटॉसचा चेंडू यावेळी मात्र खेळून काढतोय, कव्हर बाउंड्रीवरनं क्षेत्ररक्षक घेतोय, स्वीपर कव्हर पर्यंत चेंडू पोहोचतोय. तदनंतर चेंडूची परतीची फेक होईपर्यंत 2 धावा पूर्ण केली जात आहेत दोन्ही फलंदाज प्रसाद आणि रामा देवळी या दोन फलंदाजाकडनं. धावसंख्या स्थिरवली गेली ती 4 षटकाच्या अखेरीस 27 धावा धाव फलकावर. ठीक आहे. आणि 4 षटकं संपली आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 27 धावा धाव फलकावर. गोलंदाजीसाठी येतोय नवीन गोलंदाज विशाल करगोटकर. अरविंद निंबळेकर विश्वासानं दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकली, प्रथम नशिबाचा कौल आपल्या बाजूनं लागला आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं. एक सुंदर गोलंदाजी केली गेली, प्रत्येक गोलंदाजाकडे जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला सार्थ गोलंदाजी केली गेली. आणि तदनंतर मात्र या शेवटच्या षटकात मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो विशाल करगोटकर. पंच सांगतायत की अतिरिक्त धाव खर्च करतोय, आल्या आल्या मात्र अतिरिक्त धावेनं हे मात्र सुरुवात करतोय ती म्हणजे गोलंदाजचा विशाल करगोटकर. बोनसच्या स्वरूपात 1 धाव खर्च करतोय विशाल करगोटकर आणि सांघिक धावफलक हा 28 धावपर्यंत मजल मारतोय. पुढील सामना असेल रेडी विपक्ष सिद्धेश्वर दाळकर होडावडा क्रिकेट संघ. दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग संपल्यानंतर लगेच टॉससाठी यायचं आहे. रेडी विपक्ष सिद्धेश्वर दाळकर होडावडा, दोन्ही संघ कर्णधार इनिंग संपल्यानंतर लगेचच टॉससाठी यायचं आहे. 29 धावा धाव फलकावर. विशाल करगोटकर सुंदर चेंडू, यावेळी मात्र रामादेवळी मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रसाद धाव घ्यायची परंतु त्याही पेक्षा रामादेवळी मात्र या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपात माघारी परततोय. प्रसादकडे अनुभव आहे परंतु निश्चितच या सामन्यात अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. या 5 चेंडूवर 10 ते 15 धावा येणं गरजेचं असेल. निश्चितच 35 ते 40 धावा येणं या धावफलकावर. परंतु एक सुरुवात सुंदर झाली होती परंतु सुरुवातीच नंतर मात्र एक गीतेश बाद झाला आणि गीतेश नंतर मात्र एक सलामीवीर राजा नाटेकर, तदनंतर समीर मळगावकर, अक्षय राऊळ असे का आणि तदनंतर रामा देवळे हे स्टार खेळाडू माघारी परत आहेत. साईश येतोय नवीन फलंदाज. पाच गडी बाद 29 धावा धावफलकावर. आनंदी मळगाव क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नवीन फलंदाज येतोय तो साईश नाटेकर. नॉन स्ट्राईक एंडला दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप करतोय, यावेळी मात्र सुंदर झेल टिपला जातोय आणि प्रसाद हा खेळाडू 6व्या गड्याच्या स्वरूपात आनंदी मळगाव क्रिकेट संघाचा बाद होतोय तो 29 धावावर. 29 धावा धावफलकावर. 6 गडी बाद 29 धावा. आनंदी मळगाव क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून दिली गेली ती विपक्ष क्रिकेट संघाकडनं, परंतु 22 धावांची अवैध भागीदारी रचली गेली आणि तदनंतर मात्र ज्या रोहित राऊळकडे अविश्वासानं चेंडू सुपूर्द केला तो विश्वास सार्थकी लावला गेला तो रोहित राऊळकडनं. अक्षरशः ज्यानं 5 धावा खर्च केल्या आणि 3 गडी टिपले गेले आणि तदनंतर मात्र अण्णा हा मात्र फलंदाज मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. प्रसाद माघारी परतला आणि त्याची जागा घेण्यासाठी उंचपुरा असा खेळाडू अण्णा आणि त्याची साथ देईल तो म्हणजे साईश नाटेकर. अजूनही या षटकातील
अजूनही 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गुणलेखक आमचे मंदार तुळसकर कालच्या दिवसापासून एक सुंदर गुणलेखनाची अति जोखमीची जबाबदारी आपल्या खांदी झेपवतात. एक सुंदर गुणलेखक म्हणून या स्पर्धेत आपण पाहतोय मंदार तुळसकर. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये कृष्णा देवजी, तदनंतर प्रशांत शिरोडकर, ऋतुराज खाजणेकर आणि मी नाना परब सर्वांचे खूप खूप स्वागत करतोय. सुंदर असा फटका मिड विकेट बाउंड्रीवर क्षेत्र लॉंग सागर घोगळे येतोय स्क्रीनवर. मात्र सागर घोगळे सुंदर झेल टिपतोय आणि 7व्या गड्याच्या स्वरूपात अण्णा माघारी परततोय. लागेल ती आनंदी मळगाव क्रिकेट संघाची स्पर्धेदरम्यान या ठिकाणी हर्षल परब यांचं आगमन होते. हर्षल परब, तुमचं या देवराव चषकाच्या निमित्तानं खूप खूप स्वागत. सागर येतोय 7 गडी बाद 29 धावा, प्रथमतः बेनबाद 22 धावा आणि तदनंतर मात्र 7 गडी बाद 29 धावा. एक सुंदर अशी केविलवाणी या ठिकाणी अवस्था म्हणावी लागेल ती आनंदी मळगाव क्रिकेट संघाला. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी करतोय तो काल या ठिकाणी करगुटकर. एका बाजूने सुंदर डे ब्लॉकांपर्यंत पोहोचतोय, क्षेत्ररक्षक घेतोय सागर, तदनंतर मात्र बॅकअप सुंदर होतोय. चेंडूची परतीची फेक होईपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. 31 धावांपर्यंत मजल मारतोय आणि 7 गडी बाद 31 धावा धावफलकावर. या षटकातील अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी मात्र गुणलेखक आमचे सुंदर काम पाहतात या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आडवे बॅटनं मारायचा प्रयत्न, पॅडल स्वीप करायचा प्रयत्न, फटका फसतोय आणि यावेळी मात्र विशाल करकुटकर स्वतः फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आता क्षेत्ररक्षण करतोय आणि उरलेल्या अवघ्या एका चेंडूचा अजूनही खेळ बाकी असेल. या एका चेंडूवर किती धावा रचतोय, एक चौकार एक षटकार येतोय की काय ही बहुधा येणारा वेळ ठरवेल. परंतु साईशला एक संधी असेल की एक मोठा फटका मारायचा. परंतु या सामन्याचा विचार केला तर केवळ गीतेशचा एक चौकार, तदनंतर राजा नाटेकरचा एक चौकार आणि 29 आतापर्यंत 32 धावा धावफलकावर ही प्रथम फलंदाजी करत असताना आनंदी मळगाव क्रिकेट संघ. सिंधुदुर्ग लाईव्हचे पत्रकार दीपेश परब या ठिकाणी येत आहेत. दीपेश परब, तुमचं खूप खूप स्वागत. तसेच देवदास परब यांना विनंती असेल हर्षल परब यांचा या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचंय. हर्षल परब या ठिकाणी स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. खरोखरच भरपूर टेनिस बॉलचा अनुभव असलेले हर्षल परब यांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाते. सातेरी मातोंडचे खेळाडू देवदास परब यांच्या शुभ असते. मंदार तुळसकर 22 धावा, बिनबाद 22 धावा आणि तदनंतर 8 गडी बाद 32 धावा. केविलवाणी अवस्था म्हणावी लागेल. ची गोलंदाजी केली गेली, एक सुंदर गोलंदाजी. अरविंद नेमळेकरच्या छत्रशाही केली खेळणारा हा संघ. एका बाजूनं सागर घोगळे, तदनंतर प्रकाश राऊळ, प्रसाद करगुटकर, अरविंद नेमळेकर, रोहित राऊळनं जो स्पेल केला 5 धावा 3 गडी टिपले आणि तदनंतर मात्र विशाल करगुटकरने एक सुंदर स्पेल केला. मंदार तुळसकर सांगतायत की रोहित राऊळपेक्षा विशाल करंगुटकरचा एक स्पेल सुंदर झाला, ज्याने 4 धावा खर्च करत 3 मोहरे टेपले गेले. हे स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरले. रेडी क्रिकेट संघ आणि सिद्धेश्वर दाळकर होडवडा क्रिकेट संघ सामन्याची नाणेफेक करून घ्यायची. आपल्याला प्रथमच मी आपल्याला विनंती होती की सामना संपल्यानंतर इनिंग जंगले तर आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. सिद्धेश्वर दाळकर होडवडा क्रिकेट संघ, धाजी नाईक, आपल्याला विनंती असेल आपण आपली उपस्थिती आपण टॉस साठी या ठिकाणी उपस्थित आहे. सुदेश वालवलकर, तुझं प्रथमतः खूप खूप स्वागत. आपण वेळेत या ठिकाणी उपस्थित राहिलेला. रेडी क्रिकेट संघ गौरेश कांबळे आपण उपस्थित व्हायचंय. धावसंख्या 32 धावा 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. काही क्षणातच निश्चितच आपल्याला आवाज ऐकू येईल. तो आपल्या या पेंडूर गावचा सुपुत्र सन्माननीय आदरणीय प्रशांत शिरोडकर यांच्याकडे हा मायक्रोफोन सुपूर्द करतोय आणि मी नाना परब काही वेळ थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान या ठिकाणी
दैनिक तरुण भारतचे पत्रकार श्री हर्षल परब यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक होते. रेडी विपक्ष सिद्धेश्वर दाळकर होडावडा. रेडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. हेलो, धन्यवाद नाना परब. चलते इस गिरे घोड़े मुख मैदान के ऊपर जहां पर मैं प्रशांत शिरोडकर तमाम दर्शकों और खिलाड़ियों का यहाँ पर स्वागत करता हूं. आज के दिन का दूसरा मुकाबला जो कि नेमड़ा और आनंदी स्पोर्ट मालगांव के बीच में. टॉस जीता पहले नेमड़ा टीम ने और पहले फील्डिंग करने का निर्णय और बल्लेबाजी का निमंत्रण दिया था, जो कि आनंदी स्पोर्ट मालगांव बना चुके 30 गेंदों के ऊपर और 33 रनों का लक्ष्य रखा है नेमड़ा टीम के सामने. टोटल बहुत कम जरूर है, लेकिन मैच में कुछ भी कहा जा सकता है. मालगांव टीम भी बहुत ही बढ़िया टीम मानी जाती है, खासतौर पर राजा नाटेकर जैसे एक अनुभवी खिलाड़ी उस टीम में शामिल है. 33 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. 30 गेंदे और 33 रन. tenniscricket.in के माध्यम से यूट्यूब से सभी यहाँ पर टेलीकास्ट देख रहे हैं, सभी खिलाड़ी, सभी दर्शक. और बहुत ही बड़ा ये मैदान है और बहुत ही बड़े आज के दिन में मुकाबले. दो अंपायर बिल्कुल हमारे कमेंट्री कक्ष में आज जिनके आवाज़ आप सभी दर्शक सुन रहे हैं, नाना परब जुड़ चुके, कृष्णा जी देव जी सर और ऋतुराज खासनेकर और मैं खुद प्रशांत शिरोडकर आज के दिन के लिए. जीतने के लिए 33 रन चाहिए इस मैच को. ये पहला आज के दिन का दूसरा मुकाबला. पहला मैच सुबह 17 हुआ था, जो कि सिद्धेश्वर दाळकर होडाडा और MSRT तुळस के बीच में. वो मुकाबला भी लो स्कोर का रहा था. MSRT तुळस ने वहाँ पर एक आसानी के साथ जीत हासिल की थी. 35 रन का पीछा करते हुए केवल 3 ओवर में ही वो मुकाबला अपने टीम को जीता कर दिया था. लेकिन इसमें दूसरे मुकाबले में भी थोड़ा सा लो स्कोर दिखाई देता हुआ जरूर, लेकिन दोपहर का सत्र है, संघर्ष करना जानती है मलगांव की टीम. और मैच शुरू होने का इशारा हमारी तरफ आता हुआ. समीर मलगांवकर दूरवारी एंड से गेंदबाजी के लिए नई गेंद इस्तेमाल करेंगे. पावर प्ले का ओवर. 2 फील्डर 30 यार्ड सर्कल के बाहर, जो कि डीप काउ कॉर्नर पर एक खिलाड़ी दिखाई देता हुआ. और रिवर्स अटे यहाँ पर खेलने के लिए बल्लेबाज माहिर माने जाते हैं. अरविंद नेमड़ेकर के लिए फील्डिंग चाहिए. डीप थर्ड मैन पर सीधे बल्ले के साथ बिल्कुल अलॉन्ग द कारपेट के साथ खेला जब तक फील्डर गेंद के ऊपर आते. शॉर्ट मिड ऑन पर फील्डर खड़े थे. 1 रन पूरा किया. 1 रन के चलते टीम का स्कोर 1 रन बिना कोई विकेट को होते. 33 रनों के जवाब पे अरविंद और सागर, ये जोड़ी प्यारी जोड़ी मैदान के भीतर दिखाई देती हुई. बाएं हाथ के बल्लेबाज सागर और स्ट्राइक पर नॉन स्ट्राइक एंड पर अरविंद नेमलेकर. समीर मलगांवकर एक बुजुर्ग खिलाड़ी इस टीम में शामिल है. रिवर एंड से गेंदबाजी करेंगे. राइट आर्म राउंड विकेट दूसरी गेंद लेकर इस ओवर से. और बहुत ही बढ़िया गेंद थी. हल्के से बल्ले का मुंह खोल दिया था. जानते थे वहां पर रन लेने का पूरे मौका है. खाली जगह थी जहां पर 2 फील्डर दौड़ते. तब तक दूसरा भी रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. 2 रन के चलते रन संख्या 3 पर पहुंचती हुई. 33 रनों के जवाब में. जानते हैं दोनों बल्लेबाज टोटल काफ़ी कम है. यहाँ पर बड़े शॉट खेलना नहीं चाहेंगे क्योंकि आउटफील्ड काफ़ी बढ़िया है. तो सीधे बल्ले के साथ अगर आप यहाँ पर खेलोगे तो बहुत सारे रन बन सकते हैं. बहुत ही बड़ा मैदान है. 3 रन पर बिना कोई विकेट खोते हुए. अच्छे फिर से वही दिशा दिखाई दी गेंद को. बहुत ही बढ़िया सेंसिबल क्रिकेट. इसे यहाँ पर माहिर बल्लेबाज माने जाते हैं. ऐसे रन लेने चाहिए आपको. और 2 रन बनाए इस गेंद के ऊपर. 2 रन के चलते रन संख्या 5 पर पहुंचती हुई 33 रनों के जवाब में. अगला होने वाला मुकाबला रेडी और सिद्धेश्वर दाळकर होडाडा के बीच में. टॉस जीता रेडी टीम ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लेती हुई गौरेश कांबळे के नेतृत्व में. समीर मलगांवकर फिर से एक बार अपने बॉलिंग एंड पर गेंदबाजी के लिए तैयार. और छप्पल होकर खेलने की कोशिश थी फाइन लेग पर, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से.
अच्छी गेंदबाजी, लेकिन आपके पास टोटल बहुत ही कम है। 33 रन बनाने हैं केवल, और अभी तक रन संख्या 5 पर पहुंचती हुई। कदमों का इस्तेमाल किया दिलौते के साथ, फिर से एक बल खेला और शॉट कवर पर फील्डर आते फील्ड करते, तब तक एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रन के चलते रन संख्या 6 पर पहुंची बिना कोई विकेट खोते 33 रनों के जवाब में। पहले टॉस जीता जो कि नेमड़ा टीम ने, लेकिन बेहतरीन गेंदबाजी का निर्णय लेते हुए और बहुत ही बढ़िया गेंदबाजी जो कि रोहित राहुल की, उस ओवर में केवल 5 रन खर्च किए, 3 सफलता हासिल की। और 2 विकेट नेमलेकर के लिए। अच्छी गेंद थी सीधे बल्ले के साथ, फिर के शॉट मिड ऑन पर फील्डर खड़े थे, वहां पर एक रन चुरा लिया दोनों बल्लेबाजों ने। आंखों आंखों में इशारा किया था और एक रन पूरा किया। एक रन के चलते रन संख्या जो कि पहुंची 7 पर बिना कोई विकेट खोते 33 रनों का पीछा करती हुई जो कि नेमड़ा क्रिकेटर टीम। पहला ओवर यहां पर समाप्त हो चुका है। पहले ओवर के समाप्ति के बाद बिना कोई विकेट और 7 रन। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ दूर वाली एंड से जो कि निशिकोटे का पहला, अब टीम की ओर से दूसरा ओवर लेकर जो कि अक्षय दिखाई देते हुए स्क्रीन पर, और सामने बल्लेबाजी के लिए अरविंद नेमड़ेकर, स्ट्राइक एंड पर सागर। राइट हैंड लेफ्ट हैंड की ये प्यारी जोड़ी मैदान पर, बहुत ही बढ़िया कॉम्बिनेशन उनके बीच में, और सही सोच। पहले ओवर में 7 रन बटोर लिए, कोई जोखिम नहीं उठाया। जानते हैं यहाँ पर 33 रन का लक्ष्य रखा है और उसके पास जाना है तो एक संयम के साथ बल्लेबाजी करनी होगी। अक्षय, अच्छी गेंद, अच्छी दिशा दिखाई दी संदीप अरविंद नेमलेकर ने। जब तक फील्डर गेंद के ऊपर आते, एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रन के चलते रन संख्या 8 पर पहुंचती हुई। विकेटों के पीछे राजा नाटेकर दिखाई देते हुए, शॉर्ट मिड विकेट पर एक खिलाड़ी तैनात, एक डीप फाइन लेग पर खिलाड़ी, एक शॉर्ट फाइन लेग और एक तो शॉर्ट गली रीजन में, और एक पॉइंट के फील्डर काफी वाइडिश खड़े सागर के लिए। और की अगली गेंद लेकर अच्छी गेंद थी, अलॉन्ग दी कारपेट के साइज खेला, केवल सिंगल मिलेगा। फील्डर गेंद के ऊपर तेजी के साथ आते, केवल एक रन का इजाफा। एक रन के चलते रन संख्या 9 पर पहुंचती हुई। 33 रन का पीछा यहां पर करते हुए अच्छी साझेदारी दोनों बल्लेबाजों के बीच में। इस ओवर के अगली गेंद लेकर अक्षय निकल पड़े, राइट आर्म और 2 विकेट। फिर से एक बार जहां पर अरविंद नेमलेकर बल्लेबाजी के लिए। अच्छी गेंद थी, इसे स्टीयर किया, बहुत ही बढ़िया शॉट यहां पर, लेकिन फील्डर वहां लगा चुके हैं अरविंद नेमलेकर के लिए। केवल एक ही रन मिलेगा। एक रन के चलते रन संख्या 2 अंक में जाती हुई 10 रन बिना कोई विकेट खोते हुए यहां पर नेमड़ा क्रिकेटर टीम। अभी भी 33 रन से दूर है अपनी इस प्रतियोगिता की पहली जीत हासिल करने से नेमड़ा क्रिकेटर टीम। दोनों के बीच में ये चलता हुआ मुकाबला इस गिरे घोड़े मुख मैदान के ऊपर। धूप काफी निकल चुकी है मैदान के अंदर और गर्मी भी बहुत है इस मैदान के अंदर दिखाई देती हुई। और बैकफुट पर गए, हल्के सा पंच किया इस गेंद को, लेकिन फील्डर से काफी दूर गेंद थी। तब तक एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रन के चलते रन संख्या जो कि नेल्सन फिगर में 11 रन पर पहुंचती हुई। इस ओवर के अगली गेंद लेकर अक्षय फिर से थोड़े से चप्पल हो गए थे,
शॉट फाइन लेग पर खेलने की कोशिश थी अरविंद नेमलेकर की। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। रन संख्या 11 पर पहुंचती हुई 33 रनों के जवाब में अभी भी 22 रनों की जरूरत है। अच्छी गेंद थी, बिल्कुल जड़ में डाली थी, सीधे बल्ले के साथ खेला। जब तक गेंद के ऊपर फील्डर आते, फील्ड करते, तब तक 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के चलते रन संख्या टोटल स्कोरबोर्ड पर 12 रन 2 ओवर की समाप्ति के बाद, यानी कि आने वाले 18 गेंदें जीतने के लिए चाहिए 21 रन, यानी कि प्रति ओवर में 7 रन गति से रन बनाने होंगे इस दोनों बल्लेबाजों को इस मैच को जीतने के लिए। सारे विकेट हाथ में है। दूसरी तरफ मड़गांव टीम की बात की जाए तो मड़गांव टीम ने भी बिना कोई विकेट खोकर पहले विकेट के लिए 22 रनों की साझेदारी की थी 3 ओवर में, लेकिन उसके बाद लगातार गुच्छे में विकेट गिरे और उसके बाद उनका स्कोर केवल 32 रन 5 ओवर के समाप्ति के बाद 8 विकेट खोकर। निजी कोटे का दूसरा और अपनी टीम की ओर से तीसरा ओवर लेकर जो कि समीर मलगांवकर दूर वाली एंड से, यानी कि रिवर एंड से गेंदबाजी करेंगे। 18 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की जरूरत। अभी भी मैच में बने हुए दोनों। लोअर पुल टॉस गेंद थी, बहुत ही बढ़िया ड्राइव किया इस गेंद को। फील्डर काफी तेज दौड़ते हुए, आउटफील्ड काफी तेज, लेकिन उसके लिए यहां पर काफी चेस करनी पड़ी फील्डर को और 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रन के चलते रन संख्या आगे बढ़ती हुई 14 रन बिना कोई विकेट खोते हुए 33 रनों के जवाब में। अच्छी बल्लेबाजी दोनों के बीच में, अच्छी दौड़, तालमेल बहुत ही बढ़िया है दोनों के बीच में। ओ बल्ले का बाहरी हिस्सा और सीधे विकेट के पर गया, दस्तानों में जाती हुई गेंद। राजा नाटेकर ने कोई गलती नहीं की और 14 रनों की जो साझेदारी जो बन रही थी, यहां पर ब्रेक लगाते हुए समीर मलगांवकर डीजे। पहले विकेट का पतन होता हुआ रन संख्या 14 पर, जो कि 33 रनों का पीछा करते हुए अरविंद नेमड़ेकर यहां पर आउट होकर वापस लौटे। और न्यू बैटर मैदान के अंदर जाते हुए प्रकाश राहुल। 14 रनों की दोनों के बीच में साझेदारी, यहां पर कुछ देखना होगा। थोड़ी सी वापसी कर चुके हैं मड़गांव टीम। अभी भी 19 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए, लेकिन यहां अगर जीतना चाहते हैं मड़गांव टीम तो यहां पर थोड़े से रनों पर अंकुश लगाना होगा और विकेटें लेने होगी, तभी आप इस मुकाबले में बने रहेंगे। स्कोरबोर्ड पर 14 ये टोटल दिखाई देता हुआ 1 विकेट के नुकसान पर 33 रनों के जवाब में। और समीर मलगांवकर दूर वाली एंड से फिर से एक बार एक सफल गेंदबाज। तीसरा ओवर प्रगति पर। रटम और 2 विकेट प्रकाश राहुल के लिए। अच्छी गेंद थी, सीधे बल्ले के साथ खेला, बिल्कुल शॉट कवर के फील्डर जब तक फील्ड के ऊपर गेंद के ऊपर आते, फील्ड करते, तब तक 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन के चलते रन संख्या 15 पर पहुंचती हुई। फील्ड में बार बार यहां पर परिवर्तन कर रहे राजा नाटेकर, दबाव डालने की कोशिश बल्लेबाज के ऊपर। फील्ड काफी नजदीक खड़ी कर चुके ताकि वहां पर सिंगल ना दे सके। अभी भी 18 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए समीर मलगांवकर। अच्छे शॉट यहां पर बल्लेबाज जब तक फील्डर गेंद के ऊपर आते, थ्रो करते, सिंगल चुरा लिया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल के चलते रन संख्या आगे बढ़ती हुई 16 रन पर पहुंचती हुई। बिल्कुल हमको यहाँ पर बता रहे हैं मेरे साथ बगल में बैठे हुए तुलसगांव के मंदार जी तुलसकर, स्कोर काउंटिंग का यहाँ पर लेखा जोखा और आंखों का हाल सुनाने के लिए यहाँ पर हर एक गेंद के बाद बता रहे हैं यहाँ पर कौन कितना स्कोर हो चुका है। स्ट्राइक पर सागर और नॉन स्ट्राइक एंड पर जो कि माफ कीजिए प्रकाश, इस बार उठाया, बड़ा शॉट खेलने की कोशिश, फील्डर गेंद के ऊपर जाते हुए, लेकिन पूरी तरह ये शॉट फंसा हुआ था।
लेकिन 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों में। नो मैंस लैंड में गिरती हुई ये गेंद और 2 रन के चलते रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 18 रन। रन संख्या 18 पर पहुंचती हुई तीसरा ओवर जो कि प्रगति पर चलता हुआ। ओ अच्छी बिल्कुल बढ़िया सोच बल्लेबाज की, सिंगल चुरा लिया। जब तक फील्डर गेंद के ऊपर आते हैं खतरनाक साबित हो सकता है बल्लेबाज के लिए, और बहुत ही बढ़िया थ्रो। राजन नाटेकर ने कोई गलती नहीं की और दूसरा विकेट बैक टू पवेलियन डीजे। बची हुई 12 गेंदें है और जीतने के लिए चाहिए 14 रन। क्या संघर्ष किया है मड़गांव टीम ने। मड़गांव टीम ने इसी 3 ओवर में 22 रन जोड़े थे 1 विकेट के नुकसान पर, लेकिन यहां पर नेमड़ा टीम थोड़ी सी पीछे रहती हुई 19 रन बन चुके और 3 विकेटें गिर चुके। फुल टॉस गेंद थी, बल्लेबाज यहां पर फायदा नहीं उठा पाए कि सिंगल रन तो मिलेगा। यहां पर रुक किया है थर्ड अंपायर की ओर रेफर करते हुए अंपायर जी, क्योंकि यहां पर बीमर गेंद का यहां पर देखना होगा इशारा आता है या नहीं। लोअर फुल टॉस गेंद थी और राइट गेंद है ये, अंपायर का इशारा, यहाँ पर कोई नो का इशारा नहीं आता हुआ। बिल्कुल सही गेंद थी और 1 रन चुरा लिया। 1 रन के चलते रन संख्या जो कि 20 रन पर पहुंचती हुई। आने वाली 11 गेंदे और जीतने के लिए अभी भी 13 रनों की जरूरत है। 11 गेंदे और 13 रन। और स्ट्राइक पर बल्लेबाजी के लिए सागर। गणेश दुरवाली एंड से एक लंबे रनअप के साथ निकल पड़े। राइट आर्म ओवर द विकेट। ओ बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, डीप मिड विकेट पर फील्डर खड़े थे। जब तक गेंद को फील्ड करेंगे थ्रो करेंगे, दूसरे रन के लिए पलटे तेजी के साथ और यहां पर दूसरा भी रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। रन संख्या 22 पर पहुंचती हुई 22 नेल्सन पेगर में 3 विकेट के नुकसान पर 33 रनों के जवाब में।
माफ कीजिए 2 विकेट के नुकसान पर। बची हुई 10 गेंदे और 11 रनों की जरूरत है। 10 गेंदे और 11। सीधे बल्ले के साथ फिर से एक मौका बन सकता है। समीर मलगांवकर गेंद के ऊपर आते लेकिन सिंगल चुरा लिया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल के चलते रन संख्या आगे बढ़ती हुई 23 पर। आने वाली 9 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। आने वाले 9 गेंदे और 10 रन। क्या संघर्ष करे यहां पर मड़गांव की टीम। स्कोर थोड़ा सा कम जरूर बनाया लेकिन बहुत ही बढ़िया गेंदबाजी। ओ बहुत ही बढ़िया गेंद थी। पड़ने के बाद बाहर की तरफ निकालती हुई अतिरिक्त उछाल के साथ विकेट कीपर के दस्तानों में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। आठ गेंदे और जीतने के लिए चाहिए 10 रन। 8 गेंदे और 10 रन। गणेश इस ओवर की अगली गेंद लेकर राइट आर्म और विकेट। अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद थी। फिर से एक बार वही गेंद थी गुड लाइन स्पॉट पर डालते हुए। अब मात्र मैच थोड़ा सा शायद यहाँ पर नेमरा टीम का फंसा हुआ दिखाई देता हुआ। 7 गेंदे बच चुके और जीतने के लिए चाहिए 10 रनों की जरूरत है। क्या बहुत ही बढ़िया गेंदबाजी। पहले कहा था लो स्कोर के मैच भी कभी कभी बहुत बड़े स्कोर के हो जाते हैं। कभी कभी ये ऐसा स्कोर बल्लेबाजी करने वाली टीम को बहुत बड़े मुश्किल में डाल सकता है। 7 गेंदे और जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। बड़ा शॉट लेकिन फील्डर वहां पर जब तक गेंद के ऊपर आते हैं तो हल्का से फंबल होते और दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज। दूसरा भी रन पूरा किया दोनों बल्लेबाज। थ्रो थोड़ा सा गलत और तीसरा भी रन पूरा करते हुए। जहां पर 1 रन था वहां पर 3 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 3 रन के चलते रन संख्या आगे बढ़ी 26 रन। रन संख्या 26 पर पहुंचती हुई 6 गेंदे और जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। 6 गेंदे और 7 रन। अगला होने वाला मुकाबला जो कि रेडी बना सिद्धेश्वर दाकर होडाडा के बीच में। टॉस जीतकर रेडी टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला लेती हुई और होडाडा टीम को बल्लेबाजी का निमंत्रण देती हुई। छह गेंदे और 7 रनों की जरूरत है और कंपलसरी चेस यहां पर है तो बल्लेबाज को 7 रन बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए। छह गेंदे और 7 रनों की जरूरत। गेंदबाजी में और एक परिवर्तन दिखाई देता हुआ दूर वाली एंड से गेंदबाजी के लिए। गणेश परब आते हुए निर्णायक ओवर लेकर बची हुई 6 गेंदे और 7 रनों की जरूरत। बाएं हाथ के बल्लेबाज ट्राई गेंद पर जो कि सागर दिखाई देते हुए। ओवर की पहली गेंद लेकर ऑफ स्टंप से काफी बाहर जाती हुई गेंद। अंपायर का वाइड का इशारा आता हुआ एक अतिरिक्त रन खर्च किया यहां पर। 6 गेंदे और 6 रनों की जरूरत है। 6 गेंदे और 6 रन। इस ओवर की अगली गेंद लेकर फिर से बल्ले का बाहर हिस्सा लगा था। विकेट कीपर के लिए शायद मौका जरूर बना था लेकिन काफी दूर थी गेंद उनसे और 1 रन पूरा किया। जब तक थ्रो आता तो 1 रन के चलते रन संख्या 28 पर। 5 गेंदे और 5 रनों की जरूरत है। 5 गेंदे और 5 रन। पांच गेंदों में 5 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। गणेश इस ओवर की अगली गेंद लेकर सागर के लिए।
ओ बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, पैरों में टकराती गेंद, जब तक गेंद फील्ड हो जाती तब तक एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक रन के चलते रन संख्या आगे बढ़ी 29 पर 29। अब जीतने के लिए 4 गेंदे और 4 रनों की जरूरत है। 4 गेंदे और 4 रन। चार गेंदे और 4 रन। बाएं हाथ के बल्लेबाज सागर बल्लेबाजी के लिए स्ट्राइक एंड पर और नॉन स्ट्राइक एंड पर दूसरे सागर दिखाई देते हुए। दुरवाली एंड से एक रफ्तार के साथ गणेश राहुल गेंदबाजी के लिए। ओ बहुत ही बढ़िया शॉट, लेकिन फील्डर वहां पर मौजूद है और कोई गलती नहीं की फील्डर ने। फिर से एक बार वापसी करते हुए इस बीच इस मैदान पर मड़गांव क्रिकेटर टीम। तीन गेंदे और जीतने के लिए चाहिए 4 रनों की जरूरत, कंपलसरी चेस है। तो यहां पर 4 रन बनाने होंगे आपको 3 गेंदों के ऊपर। न्यू बैटर मैदान पर विनय नाइक जाते हुए। 3 गेंदे और 4 रनों की जरूरत है। क्या मुकाबला रोचक स्थिति में जाकर पहुंचा है। रन संख्या 29 पर आने वाली 3 गेंदे और जीतने के लिए चाहिए जो कि नेमड़ा टीम को 4 रनों की जरूरत है। अतिरिक्त 2 रन खर्च किए थे पिछली ओवर की आखिरी गेंद पर, वहां पर वो 2 रन रोकते तो शायद यहां पर मैच का कुछ रिजल्ट अलग हो सकता था, लेकिन अभी भी मैच बना हुआ है। 3 और गेंदे 4 रनों की जरूरत है। ड्राइव किया इस गेंद को, जब तक फील्डर गेंद के ऊपर आते तेजी के साथ दूसरी रन की संभावना यहां पर समाप्त होती हुई। 1 रन के चलते रन संख्या आगे बढ़ी 30 पर। 2 गेंदे और 3 रनों की जरूरत है। 2 गेंदे और 3 रन बल्लेबाजी के लिए सागर स्ट्राइक एंड पर। दो गेंदे और 3 रनों की जरूरत है, कंपलसरी चेस है। निर्णय ये ओवर बहुत ही बेहतरीन अभी तक घटता हुआ। पहली गेंद वाइड जरूर डाली थी गेंदबाज ने, लेकिन क्या वापसी की इस गेंदबाज ने। ओ बहुत ही बढ़िया गेंद सीधे विकेट पर जाकर लगी। पूरी तरह ये मैच फंसा हुआ है नेमड़ा टीम का। बहुत ही बढ़िया गेंदबाजी जो कि गणेश की तारीफ करनी होगी। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। जब 6 गेंदों में 7 रनों की जरूरत थी, अभी तक 5 गेंदों के ऊपर केवल 5 गेंदों के ऊपर केवल 4 रन खर्च किए और आखिरी गेंद पर जीतने के लिए 3 रनों की जरूरत है। रोहित राहुल नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए निर्णायक गेंद लेकर, जो कि गणेश राहुल एक